झी 24 तास एक पाऊल पुढे। सततच्या दुष्काळाला आता जालन्यातले नागरिक त्रासले आहेत। त्यामुळे दुष्काळ दूर करण्यासाठी आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी जालन्यातले रहिवासी पुढे आलेत। त्यांच्या या कामात राज्यभरातली जनताही त्यांना मदत करते। जालन्याला पाणी पुरवठा करणाऱ्या घाणेवाडी तलावातला गाळ काढण्याच्या कामाला लोकांनी सुरुवात केली आहे, जेणेकरून पावसाळ्यात हा तलाव पूर्णपणे भरेल आणि जालन्याचा पाणी प्रश्न सोडवण्यास मदत होईल। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। जालना शहराला पाणी पुरवठा करणारा हा घाणेवाडी तलाव गेली कित्येक वर्ष या तलावात फक्त पाणी होतं। मात्र या वर्षीच्या भीषण दुष्काळानं या तलावाची ही अशी अवस्था झाली आहे, जणू या तलावाचं पूर्णतः पटांगण झालंय। तलावात औषधाला सुद्धा आता पाणी नाही आहे। त्याचमुळं दुष्काळानं खचलेल्या पीडित झालेल्या या जनतेनं, इथल्या काही लोकांनी या तलावाची शुद्धीकरण मोहीम हाती घेतली आहे, गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली आहे। आपण बघू शकतोय मोठ्या प्रमाणात या तलावातून आता पूर्णपणे गाळ काढला जातोय। फक्त जालन्याचेच रहिवासी नाही तर गेल्या कित्येक शहरातनं इथे रहिवासी आलेले आहेत, नागरिक आलेले आहेत आणि ते मिळून एकजुटीनं या तलावातून गाळ काढण्याचा प्रयत्न करतायत। आपल्यासोबत थेट साताऱ्यावरनं आलेले डॉक्टर अविनाश पोळ आहे। तुम्ही थेट साताऱ्यावरनं येता आणि इथे सगळ्या कामकाजावर लक्ष देता, या सहभाग घेता, काय सांगाल तुम्ही या संपूर्ण कामाबद्दल? निजामाच्या काळामध्ये बांधलेला हा घाणेवाडी तलाव अनेक वर्षांमधनं गाळानं भरून गेला आणि 600 एकराचा हा तलाव पूर्वी ह्या शहराला पाणी पुरवठा करत होता। जर ह्या तलावातला जर गाळ काढला गेला तर निश्चितच पुन्हा एकदा ते पूर्वीचे दिवस आपल्याला पाहायला मिळतील। आणि विशेष करून ह्या तलावातून पाणी जे जातं ते ग्रॅव्हिटीनं पाणी जातं, म्हणजे कुठल्याही विजेचा न खर्च करता जालना शहराला हे पाणी पुरवठा केला जातो। हा तलावामध्ये साठलेला गाळ गेले 4 वर्ष घाणेवाडी संरक्षण मंचच्या वतीनं काढला जातोय। तर ह्या तलावातले भिंतीचं सगळं स्वच्छता, त्याचबरोबर रंगरंगोटी करण्याचं काम हे ह्या तलावाच्या श्रमदानाच्या माध्यमातून झालं आणि निश्चितच काही दिवसामध्येच लोकांचा सहभाग आता ह्या तलावाकडे बघण्याचा बदललेला आहे। गावामधून सुद्धा चांगल्या पद्धतीची लोकवर्गणी जमा होती आहे, शासन देखील पुढे यायला लागलेलं आहे। मुख्यमंत्री निश्चितच ह्या तलावाला काही ना काही मदत करतील। यावेळेस या तलावात जवळपास 15 ते 20 जेसीबी आणि पोकलेन गाळ काढण्याचं काम करतायत। या महिन्याभरात हे काम पूर्ण करायचं आहे आणि जेव्हा पाऊस येईल तेव्हा हा तलाव पूर्णपणे पाण्याने डबडबलेल्या लोकांना पाहायचं आहे। खरं म्हणजे या दुष्काळानं लोकांना एक धडा शिकवला असंच हे चित्र आहे। या तलावाला पुन्हा एकदा जीवनदान द्यायचं असा चंगत जणू या जनतेनं मानलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीफसह मी विशाल करोळे, झी मीडिया, जालना। झी 24 तास एक पाऊल पुढे।